गेल्या 3 दिवसामध्ये अतिशय ग्रामस्थ आणि सगळे तरुण मंडळ यांनी खूप मेहनत घेऊन हा सोहळा अतिशय म्हणजे उत्कृष्टरित्या पार पाडलेला आहे. इथे समोर बघा सगळ्यांनी समोर. सगळ्यांच्या वतीने थोडं थांबा. खाली बस बस बस. भाव बर का. खाली हात लावा रे, खाली हात तर सोडू नका, खालून सोडू नका रे, खालून सोडू नका, खालून सोडू नका. वा वा.
गेल्या 3 दिवसामध्ये अतिशय ग्रामस्थ आणि सगळे तरुण मंडळ यांनी खूप मेहनत घेऊन हा सोहळा अतिशय म्हणजे उत्कृष्टरित्या पार पाडलेला आहे. प्रथम दिनी आपल्याला कल्पना आहे, प्रथम दिनी जे कीर्तन, सकाळचं काकडा आरती, नंतर प्रवचन, कीर्तन आणि संध्याकाळचा महाप्रसाद, या सगळ्या गोष्टी 3ही दिवस अगदी मनमुराद महाप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घेतलेला आहे. आणि देवीचे अगदी यथोचित पूजा अर्चा आणि सर्व प्रकारचे विधी करून कलशाची आज स्थापना होत आहे. यामध्ये आज वरवंडीचे दत्तगिरी महाराज यांचं खूप चांगलं नाव आहे त्यांचं. त्या महाराजांच्या हस्ते कलशरोहण समारंभ आता आपल्या समक्ष पार होत आहे. त्याच्यानंतर यानंतर काल्याचं कीर्तन या अकोला तालुक्याचं भूषण श्री गोडसे महाराज, नितीन महाराज गोडसे यांच्या आता काल्याचं कीर्तन आहे. त्यामध्ये बरोबर कालचा जो मिरवणुकीचा भव्य सोहळा, त्याच्यामध्ये लहान मुलांच्या ज्या विविध प्रकारच्या वेशभूषा होत्या, त्या वेशभूषा, त्याच्यानंतर ग्रामस्थांचं भजनी मंडळ, महिलांनी 2 महिन्यापासून जो उत्कृष्ट असा त्याचं हे केलेलं आहे, प्रशिक्षण घेतलेले, असं लेझिम पथक, हे सगळ्या प्रकारचं एक उत्कृष्ट असा सोहळा आज आपणा समोरांच्या साक्षीने संपन्न होत आहे. कळस हा 14 किलोचा 14 ते 15 किलोचा कळस आहे. हे बाजूचे 4 कळस आहे, ते 12-12 किलोचे आहेत आणि 3.25 फुटाची त्याची उंची आहे. त्याच्यामध्ये पंचधातूमध्ये गोल्ड, सिल्वर, त्याच्यानंतर स्टील आणि कॉपर आणि हिरा माणिक असे त्याच्यामध्ये हे करून ते धातू करून त्याच्यामध्ये ती पट्टी त्यामध्ये टाकलेली आहे. प्रत्येक दिवशी सकाळी 700 ते 800 लोक भाविक महाप्रसाद घेत होते. संध्याकाळी मात्र 1200 पर्यंत रोजचा महाप्रसादाचा व्हायचा. काल शेवटचा जो कालाचं जे आपलं हे होतं की दिंडी सोहळा, त्याच्यामध्ये 1700-1800 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय. नाही, देवीची नियमितपणे सेवा होईल अशा पद्धतीचं नियोजन आहे ग्रामस्थांचं. त्याचप्रमाणे भोजादेवी ग्राम विकास मंडळ हा जो ट्रस्ट आहे ग्रामस्थांचा, त्या ट्रस्ट वतीने पूजा अर्चा, शैक्षणिक कार्यक्रम, शैक्षणिक शिबिर, त्याच्यामध्ये शैक्षणिक प्रशिक्षण अशा प्रकारचा कार्यक्रम. यानंतर जो सभा मंडप आपण भव्य दिव्य असा 2000 स्क्वेअर फुटाचा केलेला आहे, त्यात हे मुंबईकर मंडळी सर आहेत, बरेचसे इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, त्यांच्या पद्धतीने जे तिथे प्रशिक्षण देता येईल ते करण्याचं आमचा मनोद आहे. आपल्या गावात काढला होता, सगळ्या मंदिरासाठी अंदाजे या सगळ्या मंदिरामध्ये आज रोजीपर्यंत 1,12,00,000 या मंदिरासाठीचा खर्च आलेला आहे. त्याच्यानंतर मागच्या 4 दिवसामध्ये जो काही खर्च झालेला आहे तो याच्यामध्ये इन्क्लूड नाही, परंतु जे बॅलन्स शीट आमचं तयार झाले ते आमचं 23 एप्रिल पर्यंत 23 एप्रिल पर्यंत आहे. त्याच्यामध्ये आम्ही त्या टॅलीमध्ये संपूर्ण तो हिशोब ठेवलेला आहे. प्रत्येक गोष्टीचे बिलिंग वगैरे हे सगळं करून आम्ही आतापर्यंत 26 तारखेपर्यंत आमचा 1,12,00,000 खर्च आहे. कालचा जो आहे खर्च, परंतु याच्यामध्ये प्रत्येक जे आमचे दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्यांनी प्रत्येक दिवसाचं अन्नदानाचं काम त्यांनी परत जे कीर्तन सोहळा आहे, कीर्तनची सेवा आहे, ती सेवा प्रत्येक भाविकांनी आपल्या आपल्या पद्धतीने ती त्यांच्या सोबत खुशीने ती दिलेली आहे. नाही, आमच्यासाठी आता सर्वात महत्त्वाचा आमचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे आमचा पाणी प्रश्न. जे पाण्याचं जे जल योजना आहे, जल जे इथं जे संचित होतं, तीव्र उतार आहे आमच्या गावाला. त्या उतारावरून जे पाणी मुळा नदीला जातं, त्या मुळा नदीला ते पाणी जेवढं जाईल त्याच्यातलं जेवढं अगदी 50% जरी आम्ही इथं संचय करून ठेवला तर 12 महिने इथं बागायत आणि हिरवगार होईल. तो आमचा करण्याचा मनोद आहे. शासनाचे विविध पुढारी आणि आमचे जे कार्यकर्ते आणि हे जे आहेत मंत्री महोदयांबरोबर आमची चर्चा चालू आहे, तर ते आम्ही करण्याचं सर्वांच्या साक्षीने आम्ही ते करतो. निपक्ष, रोखोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.